शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभेत सुरू आहे। यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांची उलट तपासणी सुरू आहे। यातील भरत गोगावलेंनी दिलेल्या उत्तराने चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। शिवाजी महाराज सुरतेला गेले होते त्यामुळे मी सुद्धा गेलो असं भरत गोगावले म्हणाले। त्यामुळे त्यांनी थेट शिवरायांशी तुलना केल्याचा आरोप केला जातोय। पाहुयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। महाराजांची स्वराज्यासाठी सुरतेवर स्वारी, भरत शेठ गोगावलेंची स्वार्थासाठी सुरतवारी। आमदार भरत शेठ गोगावलेंना झालंय काय? थेट शिवरायांशी कशी केली स्वतःची तुलना? भरत शेठ गोगावलेंविरोधात वाढता संताप। ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं, ज्या शिवरायांनी रयतेचं राज्य घडवलं, ज्या शिवरायांनी स्वराज्यासाठी सुरतेवर स्वारी केली, त्याच शिवरायांशी भरत गोगावले यांनी एक प्रकारे स्वतःची तुलना केल्याचा आरोप होतोय आणि स्वतःच्या बंडखोरीला एक प्रकारे नैतिक मुलामा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। ठाकरेंच्या वकिलांचा प्रश्न काय होता आणि भरत गोगावले यांनी काय उत्तर दिलं ऐका। देवदत्त कामतांनी विचारलं, 20 जून रोजी महाराष्ट्रातनं बाहेर पडताना तुम्ही सुरत शहरच का निवडलं? त्यावर भरत गोगावलेंनी उत्तर दिलं की शिवाजी महाराजही सुरतला गेले होते त्यामुळे मी सुद्धा गेलो। त्याचं झालं असं की शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुरू असणाऱ्या सुनावणीच्या वेळेला भरत गोगावले यांनी दिलेल्या उत्तरानं महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींमध्ये संतापाचा भडका उडाला। तुम्ही तर महाराष्ट्र लुटायला तिकडे गेला। संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत गोगावलेंचा समाचार घेतला। छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते, ते ब्रिटिशांना ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी। तुम्ही तर महाराष्ट्र लुटायला तिकडे गेलात। शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या। शिवाजी महाराज गुवाहाटीला गेले नव्हते, सुरतेवरून ते गुवाहाटीला गेले नव्हते रेडे कापायला। तर अंबादास दानवेंनी गोगावलेंचा पुन्हा एकदा गद्दार म्हणत उल्लेख केलाय। गद्दार जे लोक आहेत, खोक्यासाठी गेलेले लोक आहेत, त्यांनी मला असं वाटतं साक्ष सुरतेला गेले, शिवाजी महाराज पाहायला गेले। शिवाजी महाराज तर स्वराज्यासाठी गेले होते, हे तर आपलं स्वाभिमान विकायला गद्दारी करायला गेले होते। 50 खोके एकदम ओके जे म्हणतात ना लोक, त्यासाठी गेलेले। आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर उलट तपासणी होत असताना अनेक मुद्द्यांच्या आधारे प्रश्नोत्तरं विचारली जातात। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असणाऱ्या मॅरेथॉन सुनावणीच्या वेळी काही आमदारांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती। यामध्ये ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटाच्या आमदारांचा समावेश होता। मात्र गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे त्यांनी थेट स्वतःची तुलना शिवरायांशी केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। तर गोगावलेंनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान कसा करायचा हे त्याला विसरत नाही। छत्रपती शिवाजी महाराज गुजरातमध्ये म्हणजे सुरतेमध्ये देण्यासाठी नव्हते गेले। त्या तिथं अत्याचारी व्यवस्था जी होती त्या अत्याचारी व्यवस्थेला सबक देऊन त्यांनी आमच्या लोकांचा जो खजाना लुटलेला होता तो खजाना आणायसाठी गेलेले होते। तो इतिहास त्यांना माहिती नसेल म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे। तुम्ही छत्रपती होण्याची जर तुमच्या मनात काही वळवळ सुरू असेल तर ती साफ चुकीची आहे। तुम्ही छत्रपती होण्याचा जर प्रयत्न करणार असाल तर कुठलाही शिवप्रेमी ते मान्य करणार नाही। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांचा जाहीर निषेध करतो। त्यांनी तमाम शिवप्रेमींची आणि छत्रपतींची माफी मागावी, अन्यथा शिवप्रेमी गोगावले साहेबांना अजिबात सुट्टी देणार नाही आणि शांत सुद्धा बसणार नाही। त्यांनी जी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती अतिशय हास्यास्पद आणि त्यांना कशा तऱ्हेने दिली ते मला माहिती। महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणं, महाराज सुरतला कशा करता गेले होते आणि हे सुरतला कशा करता गेले होते हे यांना माहिती आहे। अतिशय चुकीचं असं त्यांनी साक्ष दिलेली आहे आणि अशा तऱ्हेची साक्ष त्यांना अडचणीत आणल्याशिवाय। याआधी एका कार्यक्रमाच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सत्तेत गेलेल्या 40 आमदारांचा उल्लेख वेडात मराठे वीर दौडले 40 असं म्हणत केला होता। वेडात मराठे वीर दौडले 40 चे प्रोड्युसर, डिरेक्टर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे। तर मुख्यमंत्र्यांनीही आम्ही दौड लगावली असं म्हणत
स्वतःसोबत सुरतेला गेलेल्या आमदारांना थेट मावळ्यांची उपमा दिली होती. ध्येयवेडे इतिहास घडवतात. राजसाहेब, आम्ही देखील एक दौड लागवली गेल्या 3.5 महिन्यापूर्वी. कुठून कुठे गेलो काय माहीत नाही आम्हाला, पण लोकांना माहीत आहे. खरं म्हणजे तेही आपल्या सगळ्यांच्या या जनतेच्या मनातलं होतं ते आम्ही केलं. बहुधा त्यामुळं भरत गोगावलेंसारख्या आमदारांचा कॉन्फिडन्स जरा जास्तच हाय झालाय का असा प्रश्न पडतो. भरतशेठ गोगावले जिथून निवडून येतात तो महाड मतदारसंघ. महाड रायगड जिल्ह्यातील. महाडमध्येच महाराजांची राजधानी असलेला किल्ले रायगड, तिथून निवडून गेलेले आमदार भरतशेठ गोगावले थेट महाराजांशी आपली तुलना कशी करू शकतात? संताप यावा असंच हे सगळं. सत्तेसाठीचा स्वार्थ आणि स्वराज्यासाठीचा पराक्रम, तुलना होणारच कशी? पंकज दळवीसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज.